मराठी अस्मिता आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत असल्याची प्रतिक्रिया श्रीपाल सबनीस यांनी दिली। राष्ट्रीय भाषा लादून प्रादेशिक भाषा संपवण्याचा घाट घातला जातोय असंही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि साहित्यिक श्रीपाल सबनीस म्हणाले। दुर्दैवानं लेखक आणि कलावंत यावर का बोलत नाही हा खरा प्रश्न आहे। मात्र 5 जुलैला होणाऱ्या मोर्चात सर्व साहित्यिक कलावंत लेखकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्रीपाल सबनीस यांनी केलेलं आहे। याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। आपल्या सोबत अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि साहित्यिक श्रीपाल सबनीस सर आहेत। सर, तुम्ही राज ठाकरेंची भूमिका ऐकलेली आहे, तुमचं काय मत आहे साहित्यिक म्हणून? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांच्या पक्षाची मराठी प्रेमी आणि मराठीच्या भक्तीची निष्ठावंत भूमिका मला प्रमाण आहे, मला मान्य आहे। याचं कारण मराठीच्या गळ्या दाबण्याचा प्रयत्न केंद्राचं गुलाम सरकार या ठिकाणी करत असेल तर ती मुस्कटदाबी सहन करणं योग्य नाही। मराठीवरचं आक्रमण कोणत्याही भाषेचं आम्ही सहन करू शकणार नाही। सर्व भाषांबद्दल, परकीय भाषा असोत, भारतीय भाषा असोत, प्रत्येकाबद्दल आम्हाला आदर आहे। अनेक लेखक कलावंत आहेत जे पुणे मुंबईमध्ये मोठे झालेले आहेत, ते मात्र या हिंदी भाषेच्या विरोधामध्ये आणि मराठी भाषेसाठी लढताना दिसत नाही आणि त्यामुळे राज ठाकरेंनी हे आवाहन केलेलं आहे। प्रत्येक माणूस मराठी प्रति ऋण व्यक्त करणारा असला पाहिजे आणि म्हणून हे ऋण व्यक्त करण्याची चांगली संधी होती आणि म्हणून कलावंत असो, कलावंतांना टाळ्या देणारा मराठी रसिक आहे, कलावंतांना डोक्यावर घेऊन नाचणारा मराठी रसिक आहे, लेखकांचं मराठी पुस्तक वाचणारा रसिक आहे आणि म्हणून रसिक असो, साहित्यिक असो, समीक्षक असो, कलावंत असो, या सर्व जागरूक समाज घटकांनी मराठीच्या संदर्भामध्ये होणारा कळत किंवा न कळत अन्याय हा तर प्रत्यक्ष अन्याय आहे। तर मुंबईमध्ये हा 5 जुलै रोजी मोर्चा होतोय, या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होणार आहात का आणि इतर जे साहित्यिक कलावंत आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? मराठीला न्याय मागण्यासाठी तो मोर्चा आहे आणि म्हणून मराठीची अस्मिता आणि मराठीचं भवितव्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं 5 तारखेला निघणाऱ्या मोर्चामध्ये सर्वांनी हजर राहावं। मी मात्र हजर राहू शकत नाही, मला ऑपरेशन झाले, माझा अपघात झालेला आहे, पण माझ्या शुभेच्छा मी मनानं याच संबंध मोर्चामध्ये जरूर आहे। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।